तर शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या यादीत आल्यामुळे फडणवीसांनी हा गौरवाचा क्षण असल्याचं म्हटलंय। भविष्यात समुद्रामार्गे संकट येतील म्हणून शिवरायांनी जलदुर्ग बांधले, ही शिवरायांची दूरदृष्टी होती असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर रायगडाच्या बांधणीचंही फडणवीसांनी कौतुक केलं। आपल्या सर्वांकरताच हा अतिशय अभिमानाचा दिवस आहे। छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे। सर्वात पहिल्यांदा धन्यवाद दिले पाहिजेत देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींना। महाराष्ट्राच्या वतीने आपण 12 किल्ले या ठिकाणी हे सुचवले होते आणि माननीय मोदीजींनी हा निर्णय केला की भारताची वारसा स्थळाकरता जर कुठली एंट्री होईल तर ती छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचीच होईल। जलदुर्ग की छत्रपती शिवरायांना हे माहिती होतं की पुढचं सगळं संकट जे येणार आहे हे समुद्री मार्गे येणार आहे। आपल्या स्वराज्याला स्वतंत्र ठेवू शकू आणि म्हणून हे सर्व जलदुर्ग त्यांनी त्या ठिकाणी बांधले। आजही आम्ही समजा रायगडावर कार्यक्रम करतो तर आमच्या समोर प्रश्न असतो की आता रायगडावर इतक्या वरती सगळं सामान घेऊन कसं जायचं, आणि विचार करा टनाटनाचे दगड हे वर नेऊन रायगड बांधला कसा असेल आणि त्या ठिकाणी इतक्या सगळ्या गोष्टी महाराजांनी निर्मित कशा केल्या असतील, हे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांकरता अत्यंत या ठिकाणी आश्चर्यकारक आहे।